नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतिकांत मोरे. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण 1.2 ॲन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड इयत्ता 10वीचा जो दुसरा घटक आहे त्या दुसऱ्या घटकाचा शेवटचा पार्ट, ज्याच्यामध्ये आपण लँग्वेज स्टडीचे प्रश्न पाहणार आहोत. याच्या आधीच्या पार्टमध्ये म्हणजे पार्ट 5 मध्ये आपण इंग्लिश वर्कशॉपचे प्रश्न पाहिले आणि पहिले जे 4 पार्ट होऊन गेले त्याच्यामध्ये चॅप्टर प्लस वॉर्मिंग अप असे एकूण घटक पाहिलेले आहेत. आय होप की तुम्ही आधीचे 5 पार्ट जे असतील ते पाहिले असतील. नसतील पाहिले तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन सुद्धा पाहू शकाल. ओके, चला सुरू करूयात. लँग्वेज स्टडी क्वेश्चन नंबर 1 काय म्हणतं बघा. प्रेझेंट पार्टिसिपल द फॉर्म ऑफ वर्ब. प्रेझेंट पार्टिसिपल काय आहे बघा. प्रेझेंट पार्टिसिपल इज द फॉर्म ऑफ वर्ब एंडिंग इन ING. म्हणजे आपण ING करून जे काही वर्ब्स लिहितो, जर समजा प्ले लिहितो आपण, तर प्लेचा जर आपण ING फॉर्म बघितलं तर आपण काय करतो, प्लेइंग. म्हणजे हे जे ING लावतो ना, तर हा जो वर्बचा एक फॉर्म आहे यालाच आपण म्हणतो प्रेझेंट पार्टिसिपल. म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे काय, तर एकंदरीत VING आपण ज्याला शॉर्टमध्ये म्हणतो. ठीक आहे. आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजे काय असतं, V3 असतं, हे लक्षात असू द्या. विच इज यूज्ड इन फॉर्मिंग कंटिन्युअस टेन्स. आणि याचा वापर कुठं केला जातो, कंटिन्युअस टेन्ससाठी. म्हणजे ज्यावेळेस आपण एखादा अपूर्ण काळ किंवा चालू काळ दाखवतो तेव्हा ING फॉर्म दाखवतो व्हर्बचा, तर ते असतं प्रेझेंट पार्टिसिपल. म्हणजे व्हर्बला ING आलं की समजायचं तो काय आहे, प्रेझेंट पार्टिसिपल आहे. फॉर एक्झाम्पल, ही इज सिटिंग हिअर. आता इथं बघा क्वेश्चन दिलेला आहे, एक वाक्य दिलेलं आहे, ही इज सिटिंग हिअर. आता या ठिकाणी जर वाक्याकडे बघितलं तर ही आहे हा सब्जेक्ट. ठीक आहे. पहिल्यांदा काय दिलेलं आहे तुम्हाला, तर सब्जेक्ट दिलेला आहे, सब्जेक्ट म्हणूयात. प्लस पुढं काय आलं बघा, इज आलं. म्हणजे ॲम इज आर हे काय आहेत, प्रेझेंटची रूपं आहेत टू बीची. ठीक आहे, वर्तमान काळी. म्हणजे इथं ॲम असेल, इज असेल किंवा आर असेल. प्रेझेंट असेल तर, पास्ट असेल तर तिथंच काय असेल, वॉज असेल किंवा वर असेल. ठीक आहे. आणि तेच फ्युचरमध्ये जर गेलं तर शॅल बी किंवा विल बी, अशा पद्धतीनं तुम्हाला बदल दिसणार आहे. आणि पुढं काय झालं बघा, सीटचं सिटिंग झालंय. SITTING सिटिंग. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, सिटिंग हे जे आहे ते सीटचा ING फॉर्म आहे. सीट हा जो शब्द आहे त्याला ING लागला आणि काय झालं त्याचं सिटिंग. फक्त एक आपल्याला माहिती आहे की जर शॉर्ट वर्ड असेल, एखादा छोटा शब्द असेल 3 लेटरचा, जसं बिग असेल, ठीक आहे, तर असं जर असेल आणि सेकंडला जो इथं जो हे आहे लेटर आहे ते जर समजा वॉवल असेल तर काय होत असतं, शेवटच्या शब्दाचं द्वित्व होत असतं, म्हणजे रिपिटेशन होत असतं, ज्याला आपण सिटिंग लिहिताना TING लिहिलेलं इथं तुम्ही पाहिलेलं असेल. ठीक आहे. जसंच बिगचं बघा, ज्यावेळेस आपण डिग्रीचे चेंजेस बघतो, बिगर करताना BIGGER करतो. ठीक आहे. तर ते थोडंसं नियम आपल्याला लक्षात असला पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या एकंदरीत की ING फॉर्म म्हणजेच प्रेझेंट पार्टिसिपल आहे. ओके. नाव फाइंड आउट द ING फॉर्म्स फ्रॉम द स्टोरी अँड क्लासिफाय देम इन टू द फॉलोइंग टेबल. आता तुम्हाला काय करायचं आहे की आपण जी स्टोरी अभ्यासली त्या अभ्यासलेल्या स्टोरीमध्ये जिथं जिथं प्रेझेंट पार्टिसिपल आहेत, म्हणजे ING फॉर्म तुम्हाला दिसतोय, वर्बचा ING फॉर्म जिथं जिथं दिसतोय त्याला खालील पद्धतीनं काय करायचे, 2 ह्याच्यामध्ये विभागायचे. जसं प्रेझेंट पार्टिसिपल इथं आले आणि यूज इन कंटिन्युअस टेन्स. म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल इथं बघायचं आणि त्यालाच काय करायचं तुम्हाला इकडं प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये किंवा पास्ट कंटिन्युअसमध्ये तुम्हाला काय करता येईल, वापरता येणार आहे. काही 2-3 एक्झाम्पल्स मी तुम्हाला दिलेले आहेत. आय होप की तुम्ही बाकीचे सोडवताल आणि शोधताल सुद्धा. ठीक आहे. जसं मीटिंग विथ मदर. आता इथं MEETING आलं. ओके, मीटिंग. आणि हेच वाक्य तुम्हाला काय करता येईल, समजा पुढं तुम्हाला दिसतं बघा, शी वॉज पॉन्डरिंग. ओके, म्हणजे इथं काय झालं, येस प्लस वॉजवर प्लस ING आलं. ठीक आहे. म्हणजे पहिला जो भाग आहे त्याच्यामध्ये काय म्हणून आले, तर फक्त प्रेझेंट पार्टिसिपलचा वापर आहे. आणि दुसऱ्यात तेच कंटिन्युअस टेन्सची ॲक्शन दाखवण्यासाठी तुम्हाला इथं ING आल्याचं दिसतं. तसंच पुढचं दुसरं वाक्य बघा, द बेबी वॉज ब्रीदिंग. ओके, या ठिकाणी सुद्धा बघा ब्रीदिंग आलंय, म्हणजे ब्रीथला काय झालंय, ING लागले. ठीक आहे. त्याच्यापूर्वी वॉज आहे, सब्जेक्ट आहे, म्हणजे हे पास्ट कंटिन्युअसचं वाक्य तुम्हाला असलेलं दिसून येतं. तिसरं वाक्य बघूया, दे वर विटनेसिंग. दे सब्जेक्ट आहे, वर हा काय आहे, पास्ट इंडिकेट करणारं कंटिन्युअसमधलं वर्ब आहे, हेल्पिंग वर्ब. आणि विटनेसचं विटनेसिंग झालेलं आहे. ठीक आहे. तसंच बाकी इकडच्या बाजूला तुम्हाला हे केअरिंग आर्म्स दिसेल आणि अनकॅनी फिलिंग दिसेल. म्हणजे हे काय आहेत, प्रेझेंट पार्टिसिपल आहेत आणि त्याचा आपण कंटिन्युअसमध्ये केलेला वापर. प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे काय, कुठलंही असू द्या, वर्बला ING लागला म्हणजे तो प्रेझेंट पार्टिसिपल आहे. आणि त्याचा वापर आपण ज्यावेळेस कंटिन्यू ॲक्शन शो करण्यासाठी करतो त्यावेळेस ते प्रेझेंट कंटिन्युअस असेल, पास्ट कंटिन्युअस असेल किंवा फ्युचर कंटिन्युअस असेल, तो टेन्स असेल.
ठीक आहे. आय होप की अजून काही वाक्य तुम्ही शोधू शकाल, आहेत आपल्या चॅप्टरमध्ये, तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. ओके. पुढचा जो क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन 2 काय सांगतोय, स्पॉट द एरर. तुम्हाला वाक्यांमध्ये काही ना काही एरर म्हणजे मिस्टेक, काही चूक दिसलेली आहे. अँड करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस. तर दिसलेली चूक समजून घ्या आणि त्याला करेक्ट करा. आता वाक्य बघा, माय ग्रँड पेरेंट्स. ठीक आहे, सब्जेक्ट आलं लेड डाऊन, हे काय झालं तुमचं वर्ब आलं V2 आलं. फॉर ॲन आफ्टरनून नॅप, फॉर ॲन आफ्टरनून नॅप. आता बघा या ठिकाणी काय आहे की आपल्याला हे तर माहिती आहे की सिम्पल प्रेझेंट टेन्स जो असतो तो काय इंडिकेट करतो, एखादी गोष्ट नित्यनियमानं, हॅबिच्युअल ॲक्शन ज्याला आपण म्हणतो, नित्यनियमानं घडणारी गोष्ट दाखवण्यासाठी आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरत असतो. परंतु या ठिकाणी काय केलं बघा, या ठिकाणी V2 वापरला आहे त्यांना. म्हणजे या ठिकाणी ह्या लेडच्या ऐवजी तुम्हाला काय वापरावं लागेल, ले डाऊन वापरावं लागेल. काय वापरावं लागेल, ले डाऊन हा शब्द या ठिकाणी तुम्हाला वापरावा लागेल. म्हणजे तुमचं उत्तर असेल, माय ग्रँड पेरेंट्स ले डाऊन फॉर ॲन आफ्टरनून नॅप. म्हणजे सिम्पल प्रेझेंट इंडिकेट करायचा, कारण रीती म्हणजे नेहमी पुन्हा पुन्हा रिपीट होणाऱ्या कृती आहेत, नित्यनियमानं घडणाऱ्या गोष्टी, हॅबिच्युअल ॲक्शन्स ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला हे वाक्य सिम्पल प्रेझेंटमध्येच लिहावं लागणार आहे. आणि सिम्पल प्रेझेंटमध्ये S + V1 + ऑब्जेक्ट असतं, म्हणून या ठिकाणी V1 म्हणजे काय, ले तुमचं आलं असलं पाहिजे. ठीक आहे. आय होप की हा तुम्हाला प्रश्न समजला असेल, त्याचं उत्तर लक्षात आलं असेल. दुसरा आहे बघा, अ स्ट्रेंजर वर नॉकिंग ॲट आवर डोर. अ स्ट्रेंजर वर आले बघा, वर हे कशासाठी आहे, अनेक वचनासाठी आहे, प्लुरल आहे. मग अनेक वचन कधी वापरणार आहे, जर तुमचा सब्जेक्ट अनेक वचनी असेल. पण या ठिकाणी अ स्ट्रेंजर म्हटलंय, मग अ स्ट्रेंजर म्हटल्यावर इथं अनेक वचन घेऊन चालेल का, तर या ठिकाणी तुम्हाला काय घ्यावं लागेल, अ स्ट्रेंजर वॉज तरी घ्यावं लागेल. आणि जर वरला करेक्ट ठेवायचं असेल तर अ काढून टाकावं लागेल आणि स्ट्रेंजर्स असं म्हणावं लागेल. ठीक आहे. मग आपण काय करूयात, हेल्पिंग व्हर्बमध्येच बदल करूयात आणि उत्तर असं घेऊयात, अ स्ट्रेंजर वॉज नॉकिंग ॲट आवर डोर. ओके. आता हे वाक्य बघा कशातलं आलं, तर कंटिन्युअस ॲक्शनमधलं आलं. ठीक आहे. ING आलं आहे आणि पुढं हेल्पिंग वर्ब म्हणून वॉजसुद्धा आलेला आहे, म्हणजे पास्ट कंटिन्युअसमधलं वाक्य तुम्हाला दिसतंय. पुढचं आहे, माय सिस्टर अँड आय शेअर्स अ स्टडी रूम. आता बघा लक्षात घ्या, या वाक्यामध्ये सब्जेक्ट किती आहेत. ठीक आहे. आपण आत्ताच्याच वाक्यात बघितलं की या ठिकाणी हे वर का वापरलं आपण, का चुकीचं समजलो, कारण सब्जेक्ट जो आहे तो सिंग्युलर आहे. आता इथं सब्जेक्टकडे बघा, माय सिस्टर अँड आय म्हणजे 2 सब्जेक्ट आहेत. सब्जेक्ट किती आहेत, 2. मग 2 सब्जेक्ट्स असतील तर त्याच्यानंतर तुम्हाला सिम्पल प्रेझेंट असेल तर ES V1 ला लावून जमणार नाही. कारण S किंवा ES कधी लागतो सिम्पल प्रेझेंटमध्ये, जर तुमचा सब्जेक्ट ही किंवा शी किंवा इट, ही शी आणि इट किंवा एखाद्या मुलामुलीचं नाव असेल तर तुम्ही काय करू शकताय, S किंवा ES हा सफिक्स जोडू शकताय. परंतु या ठिकाणी 2 सब्जेक्ट असल्यामुळं या ठिकाणी शेअर्स येणार नाही, तर फक्त काय येणार आहे, शेअर असं येणार आहे. त्याच्यामुळे या ठिकाणचा चुकीचा शब्द कुठला आहे, तर शेअर्स हा चुकीचा आहे, ज्या ठिकाणी फक्त शेअर असं यायला पाहिजे. कारण 2 सब्जेक्टसाठी जर फक्त माय सिस्टर असताना शेअर्सच आलं असतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वन ऑफ माय फ्रेंड इज लिव्हिंग आवर स्कूल किंवा लिव्हिंग स्कूल. वन ऑफ माय फ्रेंड म्हणजे आपला, आता आपण हे खूप सारे मित्र आहेत माझे आणि त्याच्यातला एक जण माझा मित्र शाळा सोडून गेला आहे. म्हणजे समजा हा मित्र काय गेला आहे, शाळा सोडून गेलेला आहे. ठीक आहे. तर वन ऑफ माय फ्रेंड कसं म्हणता येईल, वन ऑफ माय फ्रेंड्स म्हणजे माझ्या मित्रांपैकी एक मित्र शाळा सोडून गेला आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, वन ऑफ माय फ्रेंड हे चुकीचं असणार आहे. वन ऑफ माय फ्रेंड्स म्हणजे माझ्या मित्रांपैकी एक मित्र काय झाला आहे, शाळा सोडून गेलेला आहे. म्हणजे या ठिकाणी फ्रेंड न वापरता फ्रेंड्स वापरावं लागणार आहे. लास्ट, अ फ्लॉक ऑफ बर्ड्स वर फ्लाइंग ओव्हरहेड. आता बघा या ठिकाणी बरीचशी मुलं कन्फ्यूज होतात, त्यांना असं वाटतं की या ठिकाणी बर्ड्स आले, मग या ठिकाणी काय यायला पाहिजे, वर यायला पाहिजे. पण लक्षात घ्या, हे वर जे आले ते बर्ड्ससाठी आलेलं नाही, तर त्या बर्ड्सच्या फ्लॉकसाठी आले. फ्लॉक म्हणजे काय, थवा. थवा तर एकच आहे, म्हणजे थवा कोणाचा, पक्ष्यांचा थवा, जो की एक आहे. म्हणून या ठिकाणी वर न घेता तुम्हाला काय घ्यावं लागणार आहे, वॉज घ्यावं लागणार आहे. मग काय येणार आहे, अ फ्लॉक ऑफ बर्ड्स वॉज फ्लाइंग ओव्हरहेड. ओके, वॉज फ्लाइंग ओव्हरहेड. अशा पद्धतीनं तुमचं हे वाक्य येणार आहे. बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन या ठिकाणी हे अनेक वचनामुळं होतं, पण ते अनेक वचन कोणासाठी यायला पाहिजे, तर जर फ्लॉक्स असतं तर यायला पाहिजे होतं. आता जर समजा द बॅग ऑफ सीड्स आलं असेल, द बॅग ऑफ सीड्स,
ठीक आहे. तर या ठिकाणी हे सीड्ससाठी नाही तुमचं वर्ब येणार आहे, हेल्पिंग वर्ब बॅगसाठी येणार आहे, म्हणून या ठिकाणी इज किंवा वॉज तुम्हाला घ्यावं लागणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. पुढं आता क्वेश्चन 3 जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय केलं पहा, रिराईट द सेंटेन्सेस ॲज पर इन्स्ट्रक्शन्स गिवन अलॉंग विथ. त्याच्याबरोबर एक इन्स्ट्रक्शन, एक सूचना दिली आहे, त्या सूचनेनुसार तुम्हाला वाक्यामध्ये काय करायचं आहे, बदल करायचा आहे आणि वाक्य रिराईट करायचे, पुन्हा लिहायचं आहे. आय टूक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड. आय टूक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड. आता बघा, आय सब्जेक्ट, टूक हे V2 आलेलं आहे, द बेबी लंगूर ऑब्जेक्ट आहे, पुढचा कॉम्प्लिमेंट वाक्यातला इतर भाग आहे. ठीक आहे. आता बघा, ह्या वाक्याचं करायचं काय, रिराईट द सेंटेन्स इन द पास्ट परफेक्ट टेन्स. तुम्हाला वाक्य कशात कन्वर्ट करायचं बघा, पास्ट परफेक्ट टेन्स. म्हणजे वाक्याचा काळ काय असला पाहिजे, पास्ट परफेक्ट म्हणजे यस प्लस हॅड प्लस V3 प्लस ओ अशा पद्धतीनं पाहिजे. म्हणजे तुम्हाला हे वाक्य आय सब्जेक्ट जशाच तसा डायरेक्ट टूक घेऊन चालणार नाही, तर हॅड घ्यावं लागेल. आय हॅड आणि टूकचं V3 घ्यावं लागेल. टूक हे V2 आहे टेकचं. ठीक आहे. म्हणजे वाक्य कसं येणार आहे पहा, आय हॅड टेकन द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड. इतकं सोपं आहे, फक्त तुम्हाला याचा फॉर्म्युला मात्र क्लिअर पाहिजे. नेक्स्ट सेंटेन्स आहे, शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली. आता या ठिकाणी बघा, वाक्य कशात करायला सांगितले, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे लक्षात आलं असेल काय करावं लागेल, ING फॉर्म वापरावं लागेल सिटचा. ठीक आहे. आणि प्रेझेंट कंटिन्युअस आहे म्हणजे तुम्हाला ॲम इज आर पैकी एक वापरावं लागणार आहे, सब्जेक्ट तुमचा जशाच तसा. ठीक आहे. म्हणजे काय करावं लागेल बघा, तर लक्षात आलं असेल, पहिल्यांदा सब्जेक्ट जो आहे तो जशाच तसा लिहायचा शी, नंतर सिम्पली सुद्धा जशाच तसं राहू द्या. ठीक आहे. फक्त हे सॅट जे आहे ते V2 आहे, त्याचा V1 करून ING लावायचा आहे. काही काही मुलं त्याला सॅटिंग करतात. ठीक आहे, जे की रॉंग आहे. ING हा मूळ फॉर्मला म्हणजे त्याचा जो V1 असतो त्याला लागत असतो. म्हणजे वाक्य असं यायला पाहिजे, शी आता तुम्हाला काय करायचं, प्रेझेंट कंटिन्युअस घ्यायचं. म्हणजे प्रेझेंटसाठी कुठलं येणार आहे, ॲम इज आर यापैकी एक. ओके. सो शी इज सिम्पली सिटिंग. सॅटच्या ऐवजी काय पाहिजे, सिटिंग, आणि पुढचा भाग जशाच तसा. म्हणून वाक्य असं असेल तुमचं, शी इज सिम्पली सिटिंग देअर क्वाइटली. ठीक आहे. त्याच्यानंतरचं पुढचं वाक्य आहे, द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. लुक्ड V2 आलेला आहे. ठीक आहे. हा मागचा पूर्ण सब्जेक्ट आहे द मदर लंगूरपर्यंतचा. ठीक आहे. पुढं तुम्हाला काय करावं लागेल बघा, आता मग वाक्य करायचे सिम्पल प्रेझेंट, यस प्लस V1 प्लस ओ. पण आपल्याला यस V1 करताना किंवा सिम्पल प्रेझेंट करताना काळजी एक नेहमी घ्यायची, सब्जेक्ट जर समजा थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर मुख्य क्रियापद जे आहे त्याला ES लावायला विसरायचं नाही. अँड हिअर द मदर लंगूर म्हणजे शी हा सब्जेक्ट आहे, म्हणजे तो थर्ड पर्सनच आला आहे सिंग्युलर. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला हे जे लुक दिसतंय ना, लुक्ड, तर लुक्डच्या ऐवजी काय करावं लागणार आहे, लुक्स करावं लागणार आहे, कारण सब्जेक्ट कुठला आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. ठीक आहे. म्हणजे उत्तर असं यायला पाहिजे, द मदर लंगूर लुक्स स्ट्रेट इन टू माय आईज. स्ट्रेट इन टू माय आईज जशाच तसा पुढचा भाग. ठीक आहे. पुढचं वाक्य आहे, शी सर्वेड द एरिया फॉर द व्हिशियस मेल लंगूर. आता वाक्य करायचे सिम्पल फ्युचर टेन्समध्ये. सिम्पल फ्युचर म्हणजे काय, तर सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस V1 प्लस ओ. मग सब्जेक्ट तुमचा आहे शी जशाच तसा, सर्वेड V2 आलेलं आहे, ह्याचं V1 घ्यायचं, पण त्या V1च्या आधी तुम्हाला शाल किंवा विल घ्यायचं. मग शीसाठी काय घेणार आपण, विल. म्हणजे वाक्य असं यायला पाहिजे, शी विल सर्वे, पुढचं जशाच तसं, शी विल सर्वे द एरिया फॉर व्हिशियस मेल लंगूर. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुमचं जे लँग्वेज स्टडी आहे या पाठाच्या शेवटचं ते तुमचं क्लिअर झालेलं आहे. आय होप की याच्यावरती झालेली, या घटकावरती झालेले 6चे 6 पार्ट्स तुम्हाला खूप आवडले असतील. ओके. आवडले असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके. थँक्यू.